परभणीत हिंगोली स्थानिक प्राधिकरण विधान परिषद निवडणूक, सुशील देशमुख यांचा उमेदवारी अर्ज दाखल. परभणी, 1 जून 2026. परभणी, हिंगोली स्थानिक प्राधिकरण विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवार सुशील देशमुख यांनी सोमवारी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या समर्थनार्थ मोठ्या संख्येने समर्थक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नामांकन दाखल करण्याच्या प्रसंगी माजी खासदार तुकाराम रेंगे, भगवान वाघमारे, नगरसेवक सुनील देशमुख, गुलमीर खान, नदीम इनामदार यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला. आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, काय सांगा? आज परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणुकीसाठी मी अपक्ष म्हणून हा माझा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. परभणी जिल्ह्यातील व हिंगोली जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षाच्या विकास कामांचा अनुशेष भरून काढण्याच्या उद्दिष्टाने मी ह्या निवडणुकीला समोर जातो. महाविकास आघाडीमध्ये जागा शिवसेनेच्या वाटेला होती. काँग्रेसची लिंक आहे. कोल्हापुरी म्हणता येईल का? नाही, मी सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की मी काँग्रेस किंवा शिवसेना किंवा महाविकास आघाडीमधील कोणत्याही घटक पक्षाचा कसलाही पदाधिकारी किंवा सदस्य हा मी नाही आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये कसल्याही प्रकारची माझ्याकडून बंडखोरीही झालेली नाही. तुमच्या वडिलांचं नाव आहे, त्यांनी काम केलेलं आहे. निश्चित माझे वडील हे आताही काँग्रेसमध्येच आहेत. माझा भाऊही आजही काँग्रेसमध्येच आहे आणि निश्चित त्यांनी कधीही पक्ष सोडण्याचा किंवा दुसऱ्या पक्षात जाण्याचा कधीही विचार केलेलाच आहे. विचारधारा वेगवेगळी म्हणता येईल. कोण? नाही, मी जर दुसऱ्या कोणत्या पक्षात जर गेलो असतो तर त्याला विचारधारा वेगळी म्हणता आला असतं. तर मी ह्या ठिकाणी माझा अपक्ष हा फॉर्म भरलेला आहे. त्याच्यामुळे मला नाही वाटत. वरिष्ठ पातळीवर किंवा घरातूनच जर दबाव आला तर उमेदवारी नाही, असं काही नाही. कारण की दबाव येण्याचा किंवा असं काही मला नाही वाटत कोणत्या प्रकारचा दबाव येईल माझ्या. त्यामध्ये काही चर्चा वगैरे नाही, आता सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की ज्या वेळेस मी माझा स्वतः निर्णय घेतोय, कारण की मला एक निर्णय घेणे गरजेचंही आहे, त्या अनुषंगाने मी माझा निर्णय घेतो.